लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि या लोकसभेच्या रिंगणामध्ये सध्या आता भिक्खू संघसुद्धा प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेला आहे। या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मी आहे वसमत शहरामध्ये। सध्या पया बोधी भंते आपल्या वसमत शहरामध्ये दाखल झालेले आहेत। भंतेजी, या प्रचारादरम्यान काय आव्हान करणार मतदारांना? मी सर्वांना या ठिकाणावर आव्हान करू इच्छितो आहे। श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या समग्र महाराष्ट्रामध्ये वंचितांची मोठी मोठ बांधलेली आहे आणि सर्व तळागाळातील जो भटका विमुक्त समाज असेल, वंचित घटक असेल, मराठा बांधव, मुस्लिम बांधव असेल, बौद्ध असतील, शीख ईसाई असतील, संपूर्णच म्हणजे जेवढे वंचित घटक आहेत, गरीब मराठा असेल, सर्वच या सर्वांनी म्हणजे बाळासाहेबांच्या या पवित्र चळवळीमध्ये आपलं योगदान द्यावं। आपण आपल्या मतदानाचा हक्क वंचित बहुजन आघाडीला यावेळेस देऊन वंचित बहुजन आघाडीचे खासदार आपण संसदेत पाठवावेत आणि जेही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार दिलेले आहेत, कुठल्याही जातीपातीचा त्यांच्या विचार न करता हा आपला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, ही भावना मनाशी बाळगून श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा उमेदवार आहे असे समजून आपण जे कोणी उमेदवार दिलेला आहे त्यांच्यामध्ये आपण श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना बघून आपण आपल्या मतदानाचा अधिकार त्यांना खासदार बनवण्यासाठी आपण तो बजावला पाहिजे। आज वसमत शहरामध्ये वंचित कामगार आघाडी व महिला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो वोट भी देंगे और नोट भी देंगे या उपक्रमाची सुरुवात, याचं उद्घाटन आत्ताच या ठिकाणावर झालेलं आहे। तर तमाम संपूर्ण वंचित घटकांना, बौद्ध बांधवांना विशेष करून माझं आव्हान आहे की बोधिसत्व विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल आणि पूर्ण एप्रिलचा महिना साजरी होत आहे। ग्रामीण भागासहित शहरी भागातल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना माझं आव्हान नम्रतेचं आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण जगतो आहे, आज जे आपल्या अंगावर कपडे आहेत, आपल्या पोटामध्ये आज जे अन्न पडत आहे, आज जे जिवंत आहोत आपण, आज चांगल्या घरामध्ये राहतो आहे, गाड्यामध्ये फिरतो आहे, तर हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि त्यांच्या नातवासाठी आपलं काहीतरी देणं लागतं आहे। म्हणून जयंती मंडळांनासुद्धा सर्व माझं आव्हान आहे की जर आपल्या गावामध्ये 1 लाखाचा निधी जमत असेल तर आपण 50,000ची मदत करावी आणि जर आपल्या शहरामध्ये 3 लाख जमत असतील, 5 लाख जमत असतील तर आपण 2.5 लाखाची मदत श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपला निधी पाठवा। म्हणजे अर्धाच्या अर्धा निधी जयंती मंडळांनी प्रत्येकाने हा श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसाठी द्यावा। एक आव्हान मी या ठिकाणावर माथाडी कामगार आघाडीच्या वतीने आणि वंचित महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणावर करतो आहे। आपल्या सर्वांचं मंगल हो, या महान पुण्यामध्ये सहभागी व्हा। वोट भी देंगे, नोट भी देंगे और बाळासाहेब आंबेडकर को जीता देंगे और उनके जितने भी उम्मीदवार हैं उनको लाखों की लीड से हम इस बार 2024 में जीता देंगे। यही संकल्प लेकर के हमें मैदान में उतरना है।